हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आता वाजलेत घड्याळामध्ये 7 आणि आज 6 वाजता उठलो होतो, परंतु चाललंय टाइमपास. आणि मुलगी आहे जी तिची तयारी वगैरे झाली आणि मिस्टर तिला बस स्टॉपवर सोडवायला गेले, कारण तिचा क्लास असतो. कॉलेजला सध्या सुट्टी आहे आणि आज काढलेत कुशन कव्हर धुण्यासाठी. आता शिवा तर गेला, तो घाण करायचे कुशन. तर काही दिवस ठेवले होते, म्हटलं परत येईल तो, पण तो आलाच नाही. मग आता काढून घेतले धुण्यासाठी, कारण तो त्याच्यावर एखाद्याला काही वर बसतो वरती याच्यावर आणि इथे बसतो आणि मग तिथून खाली घाण करतो. मग त्यासाठी ते म्हटलं चला धुवून टाकते मी वरच्यावर. आता धुवून टाकलंय आणि तुम्हाला मी दाखवते की आता आहे ना, काल आम्ही गेलो होतो. काल मी शूट नाही करू शकले, पण काल आम्ही गेलो होतो वर्ष श्राद्धाला पंचवटी येथे. आणि तिकडे आम्ही काय काय आणलं बघा. पंचवटीमध्ये मोठं फळांचं मार्केट आहे. फळांच्या मार्केटमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पण आणलेत. खूप छान आहे ते. आणि हे बघा, हे खरबूज वगैरे ते पण आणलेलं आहे. यात पण आंबे आहेत. आणि हे जे टरबूज आहे, खरबूज आहे, तर एकदम स्वस्त मिळाले मार्केट यार्डमध्ये. असं तुम्हाला 20 रुपये 25 रुपये किलोनी मिळतं. आम्हाला 10 रुपये किलोनी मिळाले. म्हणजे एक 8.5 किलो हे 3 बसले. एक कालच कापलं. 8.5 किलोचे 3 आम्हाला फक्त 70 रुपयामध्ये पडले. खूप स्वस्त पडले ते. आणि खूप छान मार्केट आहे पंचवटी मार्केट. जर कोणाला तिथून फळं वगैरे घ्यायचे असतील अगदी स्वस्तात, तर कमेंट करा, मी तिथला ॲड्रेस नक्की देईन. आणि अजून एक तुम्हाला हे दाखवते की आम्ही गेलो होतो मला ड्रेस आणण्यासाठी. तर ते ड्रेस पण तुम्हाला दाखवते मी कसे आहेत ते. तर हे बघा, एवढे सारे ड्रेस घेऊन आले आणि मी आणि माझे मिस्टर. तर तुम्हाला एक एक ड्रेस मी दाखवते की कसा आहे आणि केवढ्याला पडला. किंमत पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुम्हाला ड्रेस दाखवते. नंतर मला घरातलं आवरून कामावर पण जायचं आहे. तर चलो. हे बघा, हे आहेत माझे ड्रेस. आणि हे जे पॅकेटमध्ये आहे, तर हे प्रांजलचे ड्रेस असे त्याला म्हणतात. आणि हा आहे ब्लॅक ड्रेस. तर बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला ओपन करून बघायचा असेल किंवा मी घालून दाखवायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा माझ्या नवऱ्याचा फेवरेट ड्रेस आहे. त्यांना तो खूप आवडला आहे आणि हा माझा फेवरेट ड्रेस आहे. तर त्याचा पीच कलर मला खूप आवडला आहे म्हणून मी तो घेतला आहे. तर असा छान ड्रेस आहे. आणि हे सगळे तुम्हाला मी याच्यातला एखादा ड्रेस घालून दाखवते. आणि पूर्ण रेडीमेड ड्रेस आहे, प्युअर कॉटन आहे. आणि त्याचे फॅब्रिक पण खूप छान आहे, क्वालिटी पण खूप सुंदर आहे. तसं दिसत नाही तर घातल्यावर पावणे झाले आहे आणि मी आता तयारी करते. आणि मी कोणता ड्रेस घालणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी कन्फ्यूज होती कोणता ड्रेस घालावा. माझे मिस्टर म्हटले आज ग्रीन कलरचा ड्रेस घाल, परंतु माझा मुलगा जो आहे
तर त्याला मी नेहमी विचारते मी कोणता ड्रेस घालू, कुठेही जाताना साडी कोणती घालू असं विचारते, मुलीला किंवा मुलाला. आज मुलगी नव्हती म्हणून मुलाला विचारलं, तर त्याने मला हा ड्रेस सजेस्ट केलाय की मम्मी तू हा ड्रेस घाल. आणि त्याला म्हटलं का रे मग हाच का बरं, बाकीचे का नाही? तर तो बोलतो की ते बाकीच्या याच्यापेक्षा जास्त छान आहे आणि ते ना तू दुसऱ्या कार्यक्रमाला वगैरे घाल, आता तू गार्नियरच्या ॲक्टिव्हिटीला चालली आहे ना त्यामुळे तू हा घाल. म्हणून मग मी हा ड्रेस घालते आणि तुम्हाला दाखवते कसा आहे माझा ड्रेस. तर मैत्रिणींनो कसा वाटतोय माझा ड्रेस? बघू ना. तर फॅब्रिक खूप स्मूथ आहे आणि खूप नरम आहे आणि उन्हाळ्याचा तर हा ड्रेस खूप छान आहे. म्हणजे धुतल्यानंतर अगदी नरम कपडा होईल आणि खूप कम्फर्टेबल पण आहे. मला तर खूप आवडलेला आहे. कसा वाटतो तुम्हाला, कसा वाटतोय माझा ड्रेस? आणि याचा कलर पण बघा किती ब्राईट आहे आणि मला ब्राईट घालायला आवडतं. तर हे जे ड्रेस आहे प्रांजलचे ते माझ्या आवडीचे आहे आणि बाकीचे जे 3 कलर आहे ते माझ्या मिस्टरांच्या आवडीचे आहे. तर सांगा कसा दिसतोय ते. त्याची फॅब्रिक पण खूप सुंदर आहे. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this. मैत्रिणींनो कसा वाटले ड्रेस माझे आणि मी घातलेला ड्रेस मला कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज मी टिफिनमध्ये काय घेतले मी ते तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो कसा वाटले माझे ड्रेस आणि माझा आजचा व्हिडिओ, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ड्रेस आवडले की नाही. हा जो घातलेला ड्रेस आहे हा मला कसा दिसतो आहे. तुमचे कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल, खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.